लातूर जिल्ह्यामध्ये वारकऱ्यांचा संतांचा महाकुंभ होतोय। हे पहिल्यांदाच अशा पद्धतीची पर्वणी लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात होताना पाहायला मिळते। हजारो लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत। संतांच्या पादुका देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतोय। हा जो सगळा मंडप आहे, हा मंडप जो आहे तो 5 ते 6 एकर मध्ये करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे आहे ते गाथा पारायण असेल, कीर्तन असेल किंवा प्रवचन अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम आणि सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी मोठा जो आहे तो मंडप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण सगळा हा मंडप पाहूया। 6 एकर पेक्षा अधिक जो आहे तो मंडप या ठिकाणी करण्यात आलेला आहे ना। या पद्धतीचं हे सगळं दृश्य आपण या ठिकाणी जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। याच ठिकाणी जे आहे ते कीर्तन होणार आहे, त्याच पद्धतीनं जे आहे वारकरी याच ठिकाणी जे आहेत त्यांचं देखील मंथन होणार आहे आणि त्या पद्धतीची सगळी तयारी या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे। मागील 2 महिन्यापासून हे सगळं जो आहे तो या ठिकाणी व्यवस्था करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होती। मोठा महाकुंभ कुंभमेळ्याप्रमाणेच या ठिकाणी वारकऱ्यांचा भरणार आहे आणि त्यासाठी जे आहे ते वारकरी देखील मोठ्या संख्येने यायला सुरुवात झालेली आहे। असेच एक वारकरी माझ्यासोबत आहे। कशा पद्धतीची वारकऱ्यांसाठीची ही पर्वणी असणार आहे, वारकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा हा महाकुंभ असणार आहे? जगाला वारकरी पंथच तारू शिकेल, कोणताही पंथ तारू शकणार नाही। तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणलेलं की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साये घातली या भय नरका जाणे। या उक्तीप्रमाणे आता काही बडे पैसेवाले लोक, धनवान लोक बालाजीला जातात आणि आषाढी एकादशीला तोच बालाजी पंढरपूरला येतो। शैनी एकादशी त्या एकादशीचं नाव आहे। विठ्ठल त्या एकादशीला ते झोपेमध्ये असतात, झोपेची सुद्धा पूजा आहे आणि विष्णू अवतार असल्यामुळं बालाजीनं विठ्ठलाला वचन दिलेलं आहे की तुम्ही निवांत विश्रांती घ्या, मी तुमचा सुख सोहळा बघतो। आणि दर आषाढी एकादशीला पंढरपूरला आपलं बालाजीचं आगमन होते आणि धनवान लोक आम्ही बालाजीला गेलतो ही चर्चा करतात। जाण्याबद्दल माझी काही तक्रार नाही। तोच तिरुपती बालाजी आषाढी एकादशीला पंढरपूरला येतो। बालाजी सुद्धा विठ्ठलाची वारी करतो। किती महाकुंभ संतांसाठी किती महत्त्वाचा आणि कसा वेगळा आहे असं वाटतंय? आजच तुम्ही इथं दाखल झालात आणि मी आजच दाखल झालोय। ही लातूर जिल्ह्यामध्ये जे पहिल्या नंबरचाच महाकुंभ मेळा फुलला आहे। बडे लोक कुंभमेळ्याला जातील, पण सामान्य लोकांचा हा एक मोठा कुंभमेळा आपल्या शिवारात होत आहे लातूर जिल्ह्यामध्ये। ह्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे। कशा पद्धतीचा हा सोहळा असणार आहे आणि किती उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये या सगळ्या सोहळ्याबद्दल? वारकऱ्यामध्ये तर उत्साह आहे। त्या उत्साहाचा आता बोलायला येणारच नाही साहेब। न बोल शब्दच नाहीत। शब्द उपलब्ध नाहीत आणि त्या भक्तिभावाच्या रूपानंच तो आनंद आम्हाला साजरा करावा। एकदा दाखवतो या ठिकाणी वारकऱ्यांचा हा सोहळा होणार आहे आणि यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। हा सगळा मंडप आहे, या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणाहून कीर्तन असेल किंवा प्रबोधन असेल या ठिकाणाहून होणार आहे आणि अनेक संत असतील, महंत असतील या ठिकाणी जे आहे ते या सोहळ्यासाठी उपलब्ध असणार आहेत। या ठिकाणी व्यासपीठ देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले। 6 एकर पेक्षा अधिकचं हे सगळं व्यासपीठ असणार आहे आणि यामधूनच कीर्तन, प्रवचन आणि विविध कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।